नमस्कार, डेली व्ह्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता म्हणजे क्रेज वाढलेला आहे। आता पाहूया तर साहेब तुमचं काय म्हणणं आहे? नमस्कार, पुणे मुंबई ग्रामस्थ मंडळ आलबादेवी यांच्या मार्फत मी बोलतोय। तर आमचे शिवाभाऊ आहेत ना, हे आमच्या हक्काचा माणूस आहे आणि जर ते आपल्या विधानसभेवरती आले तर ते आमच्या भागामध्ये कोणतेही कामं बाकी ठेवणार नाहीत आणि ती पूर्ण करतील। हे गेल्या 5 वर्षाच्या पाठीमागे ते उभे होते आणि काही थोड्या मताने ते हारले, पण त्याच्यानंतर ते थांबले नाहीत। त्यांनी कंटिन्यू जवळपास आता 4 वर्ष 11 महिने कंटिन्यू त्यांनी मेहनत घेऊन भागामध्ये कामं केलेली आहेत आणि लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे। त्याच्यामुळे ते यावेळेला आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा आलबादेवी ग्रामस्थ मंडळ पुणे मुंबई पूर्ण जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि ते येणार याची गॅरंटी आहे आम्हाला। साहेब तुम्ही काय सांगू शकता? नमस्कार, आलबादेवी ग्रामस्थ मंडळ मुंबई पुणे तसेच चंदगड तालुका पंचकृषी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुंबई या संस्थेने सुद्धा शिवाजीराव पाटील साहेबांना पूर्ण जाहीर पाठिंबा आम्ही दर्शवलेला आहे। आणि आज आम्हाला शिवाजी भाऊ का पाहिजे, तर ते आपल्या एक जनसामान्यातला एक साधा माणूस जो आहे तो खरोखरच एक सामान्य लोकांच्यासाठी लढणारा नेता आहे। बाकीचे नेते पण आहेत, आम्ही त्यांच्याबद्दल काही बोलत नाही, पण शिवाजीरावांचं जे काम आहे आम्ही जे 10 वर्षात बघितलं, असं काम कुठल्या नेत्यांनी कुठलंही पद नसताना जे केलं आहे आणि खूप एक त्यांचं जे कार्य आहे ते आज खूप म्हणजे एक आम्ही खूप उत्सुक आणि एक भावुक आहोत की शिवाजीराव पाटील हे ह्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये खूप चांगल्या लीडने निवडून येतील आणि आमचा त्यांना खूप जाहीर पाठिंबा आहे। नमस्कार मित्रांनो, आज आपण अंतिम टप्प्यात म्हणजे मतदानाच्या जवळ 2च दिवस बाकी आहेत। उद्याचा 1 दिवस आला तर परवा मतदान होणार आहे आणि प्रचार ही जोरात सुरू आहे आणि 1 दिवसामध्ये जो बदल होणार आहे तो आता या चंदगड भागातील शिवाभाऊ यांच्या क्षेत्रामध्ये दिसून येतोय। शिवाभाऊंना मोठा पाठिंबा दिला जात आहे। या ठिकाणी पुणे मुंबई या ठिकाणी जे त्यांचे चाहते आहेत, त्यांचे जे या भागामध्ये वास्तव्य आहेत, अशा ठिकाणचे यामध्ये येऊन आपल्याला प्रचारामध्ये भाग घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला आहे। त्यांनी का दर्शवतात प्रचारामध्ये ते पाहूया आपण। त्यांचं मोल कसा आहे, मतदान कशा पद्धतीने त्यांना पाठिंबा दर्शवणार आहे ते पाहूया। तुम्ही का त्यांना पाठिंबा देता? नमस्कार, आम्ही आलबादेवीवरून आलेलो आहोत। आलबादेवी ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी गेल्या 5 वर्षापासून गेल्या 5 वर्षापूर्वी 2019 साली शिवाजीराव पाटील साहेब हे अगदी थोडक्या मताने पराभव झाले। वास्तवता पराभूत झाल्यानंतर माणूस खचतो, परंतु शिवाजीराव पाटील हे न खचता दिवस रात्र गेले 4 वर्ष 11 महिने ते या ठिकाणी अहोरात्र जनतेसाठी सेवा करत आहेत। कोरोनाचा काळ असो किंवा जागतिक महामारी आपल्या महापूर असो, या सर्व गोष्टीतून त्यांनी या ठिकाणी चंदगडकरांना एक विश्वास निर्माण केला आहे की ते स्वतः चंदगड तालुक्याचा विकास करू शकतात। या निमित्तानं या ठिकाणी आम्ही सर्व जे चर्चा केली आणि खास करून मुंबई ग्रामस्थ मंडळ जे मुंबईला डिला रोड भागात राहतात किंवा सगळं आपल्या सर्व कुटुंबासह राहतात, या सर्व लोकांनी निर्णय असा घेतला की जर आपल्या चंदगड मतदारसंघाचा विकास कोण करू शकतात तर ते फक्त शिवाजीराव पाटील यांच्या उद्देशाने त्यांनी आज या ठिकाणी मोठा पाठिंबा दिलेला आहे।